आदू आधी फ्रेश तरी हो. शूज पण मध्येच टाक. बॅग पण तू लावत नाही. काय चाललंय? मी आता मस्त शावर घेणार आहे. चल मी आलेच. तू पण आवर. प्रेझेंटेशन मी ट्रिपला जायच्या आधीच रेडी केलं होतं. वसुलांच्या फीडबॅक प्रमाणे आय जस्ट हॅव टू मेक सम ट्वीक. तू एकदा कॉपी थरो चेक करून घे. अदरवाइज वी आर रेडी फॉर टुमॉरो. हो अरे आम्ही आत्ताच आलो. आता चहा घेणार आणि मग आवरावर. म्हणूनच तुला आत्ता फोन केला. या ओके सी यू. आदू तुझं काय चाललंय? आधी त्या बिल बॅग वरून उडवर. आणि तू काय पडदे पण नाही उठलेस? या मी यार आजच सगळी आवरावर करायची काय गरज? आय एम जस्ट बॅक फ्रॉम माय हनीमून. हे बघ मी काय म्हणतो, आपण मस्त ब्रंच ऑर्डर, आराम करू. अगं काय चाललंय तुझं? मी आता फ्रेश होऊन आली ना. किती घामट झालायस तू. सॉक्स पण नाही काढलेत तू. केवढा वास येतोय. तू आधी आवरून ये बरं. अगं मला चहा तर पिऊ दे. आता तू ते बिस्किट पण न हात धुता खाणार आहेस का? पाळ आता मी आवरतेस. हे बघ ऐक, मगाशी जो अंधार होता ना तो अंधार नव्हता. आदू तू लहान राहतो. अंघोळ करायच्या माझ्या जवळ नको. काय चाललंय तुझं? मी आत्ताच आवरून आली आहे ना. अँड आय गेट युअर पॉइंट. पण हे सगळं करायला वेळ नाहीये. पण जेव्हा काम करायचंय तेव्हा काम आणि जेव्हा आवरावं तेव्हा आवरावं. मला कळतंय. मी का माझ्या मीटिंग्स लाईन अप आहेत उद्या. आय हॅव टू गो विजिट द साइट. पण माझं ऐक, आम्हाला आता आवरायला लागणार आहे आणि मी आवरणार. तू ठरव. पण तू माझे चहा का घेऊन जातेस? ए आम्ही चहा दे. तुला तर फ्रेश होणार नाहीस. So, I was thinking, let's do something. ही बीन बॅग आधी बाहेर गेली पाहिजे. बीन बॅग कशाला? राहू दे ना. नाही. ह्या अरेंजमेंट मध्ये काय प्रॉब्लेम? दिस इज सो कम्फर्टेबल. बघ ना कसं मस्त. एक्झॅक्टली माय पॉइंट. हे सगळं ना तुझ्या गरजेनुसार केलं आणि आता आपण इथे राहणार. सो लेट्स जस्ट गेट डन विथ दिस. ओके. हे बघ आपण राहिल्यामुळे काय फरक पडणार आहे? हाय. हो आम्ही आत्ताच आलो. ऐक ना पण खूप आवरावर करायची आहे तर मी तुला नंतर फोन कर. हा संध्याकाळी. आदू आर वी स्टिल आर्ग्यूइंग ऑन दिस? अरे ओके ओके. नाउ दॅट्स लाईक माय बॉय. खुर्चीवर बाहेर काढ. खुर्ची तरी राहू दे. बाहेर काढ. इथे सोफा येईल आणि या फ्रेमचं काहीतरी करूया यार. हे फ्रेम नाही. फ्रेम सोडून बाकी सगळं चेंज. कसं जमतं तुला सगळं? आदू थांब. काय हे बघ, तू माझ्यापेक्षा पण जास्त मिळालेली आहेस आणि घामटलेली पण.
तुझं अंग गरम का लागतं? माझं किती तापलास तू आदू? कुठे? तुला ताप आलाय? नाही. चेक करूया का आपण? थांब अरे. थांब, मला थर्मामीटर घेऊ दे. आदू अहो, काय चाललंय? असं गरम नाही लागत आदू. आदू थांब. आदू कुठे चाललाय? आदू 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 तू काय करतोयस? तुझं अंग किती तापलंय? तू शावर काय घेतोयस? तू बाहेर ये बरं आधी. सकाळपासून मी तुला सांगतोय मला बरं वाटत नाहीये, थकवा आलाय. तेव्हा तुला माझं ऐकायचं नव्हतं. तेव्हा तुझी आवराआवरी महत्वाची होती ना. आणि आता मी तुझ्या जवळ आलो तर मला इकडे चटका बसला म्हणून मी चेक करत होते ना. काहीही झालेलं नाहीये मला. प्रवासाच्या दगदगीमुळे अंग कसकसतंय आणि एक झोप घेतली ना तिथे बरं होईल. मला फ्रेश होऊ दे. आणि भूक लागली आहे मला. माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर कर प्लीज. साथियों, पिछले नमस्कार लेकिन साथियों इन सब साथियों आप कोरोना वैश्विक महामारी पूरे देश में आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है. हिंदुस्तान को बचाने के लिए, हिंदुस्तान के हर नागरिक को बचाने के लिए, आपको बचाने के लिए, आपके परिवार को बचाने के लिए आज रात 12 बजे से घरों से बाहर निकलने पर हाय. ये एक तरह से कर. मी आता टीव्हीवर तेच पाहत होते. खूप हॉरिबल आहे हे सगळं. मला तर बिलीव्हच नाही होते. हो ना, आम्ही आजच आलोय ना. काहीच नाहीये का घरात स्टॉक? आई एक मिनिट हा, ऑफिस मध्ये केदारचा फोन येतोय. मी तुला परत कॉल करू? हो आई, आता सगळं बंद आहे आणि कोण बाहेर जाणार? तू उगाच काळजी नको करूस. मी कॉल करते. हो बाय. आईचा फोन आहे, बोल पटकन. अभी घाबरलीस का? मोदीजी काय सांगतात? नोट बंद केली, आता काय खायचं प्यायचं बंद करणार काय? अरे त्यांनी लॉकडाऊन अनाउन्स केलाय. उद्यापासून परवानगीशिवाय कोणीही बाहेर जाऊ शकत नाही. ऑफिसेस, मॉल्स आणि दुकानं सुद्धा बंद आहे. आपल्या घरात काही खायला नाहीये रे आदू. आता ते मागवलेलं जेवण तर येणार आहे की नाही काय माहिती. आपण काय करायचं? असं अचानक काही बंद होत नाही. अरे माणसा, कधीतरी तू सिरियस होशील का? दे हॅव अनाउन्स द लॉकडाऊन. भारतात सुद्धा पेशंट सापडले आणि ते वाढतच चाललंय म्हणून निर्णय घेतलाय. तू चायनाचे व्हिडिओज पाहिलेत ना? पडपडणार आहे. आता तू आधी खाली जा बरं. मी तुला लिस्ट पाठवते. तर सामान येऊ देत, मग काही टेन्शन नाही. मी कुठेही जाणार, मी खाली जाणार नाहीये. मी सकाळपासून खूप काम केलं आणि मी आता दमलो. त्यात मी आंघोळ करून आल्यावर घाम येतो जरा. आदू प्लीज ना, तू उठ आधी, खाली जाऊन. तुझं अंग अजून तापलंय आदू. तुला शिंका पण येत आहेत. तू ऐकत का नाहीस रे? तू शिंकतोस पण तू शावर का घेतला? काय होतंय तुला आदू?
आदू, तू मला एक एक गोष्ट नीट सांग. तुला काय होतंय? तुझं डोकं दुखतंय का? काय मला माहिती, तू आता इंटरनेटवर काहीतरी वाचलंयस आणि तुला असं वाटतं की मला कोरोना झालाय. आदू, त्यात लिहिलंय. अरे मी जेव्हा जेव्हा बाहेर जातो तेव्हा मला हे असं होतं. मला पटत नसेल ना तर आईला माझ्या फोन कर आणि विचार. तू जे काय ऑर्डर केलंयस ना ते जरा चेक कर. मी जाऊन पडतो. हॅलो, हां नमस्कार डॉक्टर, मी यामिनी बोलते. हो, आम्ही आजच गावाहून आलो आहे आणि आदूचं अंग ना दुपारपासून तापलं आहे. म्हणजे लिटरली मला चटका बसला. हो, मला तेच टेन्शन आहे. आणि आज त्याला शिंका पण येत आहेत आणि तो एकतर काहीच सांगायला तयार नाही. त्यामुळे मला कळतच नाही की मी काय करू. नाही नाही, मी टेस्टसाठी बुकिंग करते, पण आत्ता काही करता येईल का? ओके, पण नक्की ना, मला खूप भीती वाटते. ओके ठीक आहे, चालेल. मग मी तुमच्याशी उद्या बोलते. ओके, थँक्यू सर. यावी, यावी, यामी, 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 यामी,